सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। उद्या दिनांक 25 डिसेंबर हा मनुस्मृती दहन दिन आहे। यालाच आपण स्त्रीमुक्ती दिनही म्हणतो, कारण या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती या ग्रंथाचे दहन महाड येथे केलं। हा ऐतिहासिक प्रसंग आपणा सर्वांनाच माहिती आहे। आता जवळजवळ 100 वर्ष ह्या गोष्टीला होत आहेत, तरी पण मनुस्मृतीचा वाद ह्या भारत देशातून अजूनही संपलेला दिसत नाही। याला कारण आहे की मनुस्मृती ह्या ग्रंथामध्ये ब्राह्मण्यवादी लोकांचे हित संबंध जोडलेले आहेत आणि ते आपले हित संबंध सोडावयास तयार नाहीत। आणि त्याच्यामुळेच 1950 साली 26 जानेवारी 1950 ला ह्या देशात नवीन संविधान अंमलात आलं। तरी पण त्या संविधानास लोकांनी म्हणजे काही 2-3% लोकांनीच त्याला प्रतिसाद दिला नाही। उलट वारंवार टीका करण्यातच त्या संविधानावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर टीका करण्यातच त्यांचा हा 75 वर्षाचा काळ गेला। परंतु त्यांना अजूनही संविधान काय आहे असं म्हणता येणार नाही। संविधान काय आहे हे त्यांना समजत नाही। त्यांना समजतंय ते, परंतु जाणीवपूर्वक आपलं वर्चस्व कायम राहावं ह्यासाठी ते आटोकाट प्रयत्न करीत आहेत। ते इतरांचं काय होईल याबद्दल ते कधीही चिंता बाळगत नाहीत। तर मनुस्मृती ग्रंथ हा कोणासाठी लिहिला गेलेला आहे? मनुस्मृती ग्रंथ, आता हा माझ्याजवळ एक ग्रंथ आहे, श्री मनुस्मृती, लिहिलेला आहे वेदशास्त्र संपन्न विष्णू शास्त्री बापट। यात मी बरंच परिशीलन केलेलं आहे। इतक्या विचित्र गोष्टी इथे लिहिलेल्या आहेत, त्या कोणाही आधुनिक माणसाच्या गळ्यात उतरणार नाही। कदाचित त्या जुन्या काळामध्ये जिथं विज्ञानाचा शोध लागला नव्हता, लोक अज्ञानी होते, शिक्षण नव्हतं, अशा काळामध्ये हा ग्रंथ काही ब्राह्मणांनी लिहिला असेल। परंतु आज ह्या आधुनिक काळात याची काय उपयुक्तता आहे हे लोक का समजून घेत नाही हे मला अजूनही आश्चर्य वाटते। याच्यात अध्याय नंबर 1 इथे लिहिलेला आहे, भूर्लोक भूवरलोक इत्यादी लोकांच्या विवृद्ध्यर्थ त्याने आपल्या मुख, बाहू, उरू व पाद या 4 अवयवापासून, म्हणजे हा कोण आहे? विराट पुरुष आहे। ह्या 4 अवयवापासून ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र यास निर्मिले। म्हणजे त्यांनी स्वतःच्या अंगापासून ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र यांना निर्मिले। तो ब्रह्मदेव आपल्या देहाचे 2 भाग करता झाला। एका भागाने तो स्त्री झाला व दुसऱ्या अर्ध्या भागाने पुरुष झाला व त्या स्त्रीच्या ठाई मैथुन धर्माने
तो विराट नामक पुरुषास उत्पन्न करता झाला. म्हणजे त्या ब्रह्मदेवानं विराट नामक पुरुषास उत्पन्न केलं समजा. मग म्हणतो, अहो उत्तम ब्राह्मणांनो, तो विराट पुरुष स्वतः तप करून ज्यास उत्पन्न करता झाला, तोच या सर्व जगास निर्माण करणारा मी मनु आहे असे समजा. प्रजेस उत्पन्न करण्याची इच्छा करणाऱ्या मी अति दुष्कर तप करून प्रथम 10 प्रजापती महर्षीस उत्पन्न केले. म्हणजे बघा, त्या ब्रह्मदेवानं म्हणजे आपल्या तोंडातून ब्राह्मण तयार केले, आणि बाहूपासून क्षत्रिय तयार केले, उरूपासून वैश्य तयार केले व पायापासून शूद्र निर्माण केले. अशा तऱ्हेची इथे संकल्पना आहे. ही किती वैज्ञानिक आहे हे आपण समजून घ्या. तसे स्त्रियांबद्दल तर फारच विचित्र त्यांनी शब्द वापरलेले आहेत. म्हणजे स्त्रिया तर गुलामच म्हटलेले आहे त्यांनी. हे बाकीचे शूद्र, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे सुद्धा त्यांच्यापेक्षा कनिष्ठच. आणि स्त्रियांबद्दल सुद्धा लिहिलेलं आहे. हे अध्याय 9 आहे. तर इथे लिहिलेलं आहे त्याने, पिता, भ्राता इत्यादी स्त्रियांच्या आप्तांनी स्त्रियास सर्वदा आपल्या अधीन ठेवावे. शास्त्राने ज्यांचा निषेध केलेला नाही अशा रूप रसादी सामान्य विषयामध्येही त्या आसक्त होऊ लागल्यास त्यास आपला वश करून घ्यावे. विवाहाच्या पूर्वी पित्याने स्त्रियांचे रक्षण करावे. त्यानंतर पतीने त्यांचे संरक्षण करावे व पतीच्या मागे पुत्रांनी रक्षण करावे. सारांश, कोणतीही स्त्री स्वातंत्र्यास योग्य नाही. म्हणजे स्त्री सुद्धा स्वातंत्र्यास योग्य नाही अशा तऱ्हेचे. आणि अजून बरेचसे काही स्त्रीबद्दल त्यांनी लिहिलेले आहे. हे इथे आपण थोडक्यातच फक्त 2-4 पॉइंट्स मी घेईन, कारण हे फारच लांबलचक आहे. ह्या स्त्रियांबद्दल ह्या सुंदर रूप पाहत नाहीत व यांच्या यौनादी वयाविषयीही आदर नसतो. तर सुरूप किंवा कुरूप कसाही जरी असला तरी तो पुरुष आहे एवढ्याच कारणाने त्या त्यांचा भोग घेतात. पुरुषास पाहताच संभोगाविषयी अभिलाष उत्पन्न होणे हा त्यांचा स्वभावच असल्यामुळे, त्यांचे चित्त स्थिर नसल्यामुळे व स्वभावतः त्या स्नेहशून्य असल्यामुळे त्यांचे मोठ्या प्रयत्नाने जरी रक्षण केले तरी व्यभिचाराचा आश्रय करून त्या पतीच्या विरुद्ध जातात. हा त्यांचा स्वभाव ईश्वर सृष्ट जगाच्या आरंभापासून सिद्ध होऊन राहिलेला आहे. असे जाणून पुरुषाने त्यांच्या संरक्षणाकरता फार मोठा प्रयत्न करावा. शय्या, आसन म्हणजे शय्या म्हणजे पुष्कळ झोप, आसन बसून राहणे, अलंकार घालणे, काम, क्रोध, सरळपणा नसणे, परहिंसा व निंदे आचार ही म्हणून सृष्टीच्या आरंभी स्त्रियास दिली आहेत. स्त्रियांच्या जात कर्मादी क्रिया मंत्रांच्या योगाने करू नये अशी शास्त्राची मर्यादा आहे.
श्रुती व स्मृती ही धर्माची प्रमाणे असून त्यांचा स्त्रियास अधिकार नसल्यामुळे त्या धर्मज्ञ नसतात. पापांचा नाश करणारा जो मंत्रांचा जप तो त्यांना करता येत नसल्यामुळे पाप झाले तरी त्यास घालविण्यास त्या असमर्थ व अशक्त्याप्रमाणे अशुभ असतात, अशी शास्त्रीय स्थिती आहे. खूप काही इथे लिहिलेलं आहे बंधूंनो. स्त्रियांबद्दल तर फारच वाईट स्थिती आहे. तसेच क्षत्रिय, वैश्य, शूद्र यांच्याबद्दलही फार कनिष्ठतेची भावना, तुच्छतेची भावना उत्पन्न झालेले ही मनुस्मृती आहे. तरी पण आज काही लोक ह्या मनुस्मृतीचा उदो करतात. तर आज आपण महात्मा फुलेजी, राष्ट्रपिता महात्मा फुले यांचे ह्या ग्रंथाबद्दलचे जे काही विचार आहेत ते आपण सांगणार आहोत. त्याचा प्रयत्न होणार आहे. तर महात्मा फुलेजी, राष्ट्रपिता महात्मा फुले यांनी ह्याबद्दल काय बोलले त्याच्याबद्दल बोलूया. आज शेकडो वर्षे शूद्रादी अतिशूद्र सतत दुःखे सोसित आहेत व नाना प्रकारच्या यातनेत आणि संकटात दिवस काढीत आहेत. ह्या गोष्टीकडे सर्वांचे लक्ष लागून त्यांनी याविषयी नीट विचार करावा व इथून पुढे भट ब्राह्मण लोकांच्या अन्यायी जुलमापासून आपली सुटका करून घ्यावी. मग त्यावेळी भटांचं जसं हे होतं, आता महात्मा फुले जाऊन जवळजवळ 150 वर्ष होत आहेत, तरी पण आजही ती स्थिती आहे. म्हणून हे गुलामगिरी ह्या ग्रंथातून घेतलेला हा भाग आपण वाचन करीत आहोत. ह्या देशात भट लोकांचे राज्य होऊन 3000 वर्षाहून अधिक काळ लोटून गेला. हे लोक परक्या देशातून आले व त्यांनी या देशातील मूळच्या राहणाऱ्या लोकांना जिंकून आपले दास केले व त्यांना अनेक तऱ्हेची क्रूर शासने केली. पुढे काही काळानंतर लोकांस या गोष्टीचे विस्मरण झाले आहे असे पाहून आपण परक्या देशातून येऊन या देशातील मूळच्या लोकांस जिंकून त्यास दास केल्याची गोष्ट लपवून ठेवली. आपले वजन या लोकांवर बसावे याकरता जेणेकरून आपलेच हित होईल असे नाना प्रकारचे उपाय त्यांनी योजिले व ते सर्व सिद्धीस नेले. कारण त्यावेळी ते लोक सत्तेच्या संबंधाने पूर्वीच पराधीन झालेले होते. कोण? इथले मूळ रहिवासी. व पुढे त्यांना भट लोकांनी म्हणजे हीन करून टाकले. यामुळे भट लोकांचे डावपेच त्यांच्या लक्षात मुळीच आले नाहीत. त्यांनी ज्ञानहीन, ह्या भट लोकांनी सर्वांना ज्ञानहीन केले आणि त्यामुळे त्यांच्या लक्षात यांचं जे आलं नाही. त्यांनी आणि त्यांच्यावर वर्चस्व मिळवून त्यात अनंत काळ आपल्या ताब्यात ठेवण्याकरता केवळ स्वार्थी असे पुष्कळ व बनावट ग्रंथ करून ते आपणास ईश्वरापासून प्राप्त झाले असे त्यावेळच्या अज्ञानी लोकांना सांगून त्यांचे मन सर्वस्वी वळवले. शूद्रांनी सदा सर्वदा भट लोकांच्या सेवेत तत्पर असावे, म्हणजे ते ईश्वराला मान्य होऊन
त्यांच्या देहाचे व जन्मास येण्याचे सार्थक होईल. ह्या सृष्टास उत्पन्न करण्यात ईश्वराचा हेतू आहे असे त्यांनी या बनावट ग्रंथात लिहिले. बहुजन समाजाचा छळ असं काय केलं? ते ग्रंथाविषयी, त्याच्यात हा मनुस्मृती हा ग्रंथ आहे, ह्या ग्रंथाविषयी थोडासा तरी विचार केला असता ते कितपत खरे आहेत व ते ईश्वरापासून झाले असावे किंवा नाही हे लागलीच कळून येईल. तुम्ही जेव्हा वाचाल तेव्हा ते लक्षात येईल. अशा ग्रंथामुळे सर्व शक्तिमान, सर्व जगांचा व तेथील सर्व वस्तूंचा उत्पन्न करता जो परमेश्वर, त्याच्या समदृष्टीला मोठे गौणत्व आणले. आमचे जे हल्लीचे शहाणे भटबंधू, ज्यास बंधू म्हणण्यास आम्हासही मोठी लज्जा वाटते, कारण त्यांनी एकेकाळी आमच्या शूद्रादी आणि अतिशूद्रास, शूद्रादी म्हणजे ओबीसी वर्ग आणि अतिशूद्र वगैरे वगैरे, ते शूद्रादी आणि अतिशूद्रास फार दुःखे दिली व धर्माच्या नावाखाली आम्ही त्यापासून दुःख शोषित आहोत आणि एकमेकास दुःख देणे हा बंधू धर्म नाही, तथापि आम्हा सर्वांचे उत्पन्न कर्त्याच्या संबंधाने त्यास बंधू म्हणणे भाग पडते. पण ते देखील कबूल करतील, मात्र त्यांनी स्वहिताकडे लक्ष न देता केवळ न्यायावर दृष्टी ठेवून विचार केला पाहिजे. असे आहे तर आमचे शहाणे इंग्रज, फ्रेंच, जर्मन, अमेरिकन व दुसरे विद्वान लोक हे ग्रंथ पाहून ते शुद्ध मतलबी आहेत. त्यांनी ओळखलं हे मतलबीपणाचं लिखाण आहे, कारण तेथील सर्व ब्राह्मणाचे महत्व सांगून लोकांच्या मनावर त्यांचे वजन बसावे याकरिता त्या स्वतःला ईश्वरापेक्षा देखील श्रेष्ठ मानले. म्हणतात ना ते, ब्राह्मण जरी झाला भ्रष्ट तरी तिन्ही लोक श्रेष्ठ आहे, म्हणजे स्वतःला ईश्वरापेक्षा यांनी श्रेष्ठ मानले. असे मत हे इंग्रज, फ्रेंच, अमेरिकन सगळे लोक देतात. त्यातून वर सांगितलेलेच लोकांपैकी इंग्रज लोकांनी तर इतिहास वगैरे पुष्कळ ग्रंथात, भट लोकांनी शूद्रादी अतिशूद्र लोक या स्वहितास्तव आपले गुलाम करून टाकले आहे, असे मत त्यांनी स्वतः सांगितलंय इंग्रज लोकांनी. भटांचा आता परशुराम अवतार काय त्यांनी सांगितलंय. भट साम्राज्यात एकेकाळी आमच्या लोकांवर जे काही प्रसंग गुदरले आहेत त्यांची आठवण झाली असता आमची मने व्याकुळ होऊन अंगावर शहारे येतात व असा विचार मनामध्ये उभा राहतो. त्या प्रसंगाची नुसती आठवण आम्हास इतकी दुःखदायक होते, तर ज्यांना ते प्रसंग सांगितले त्यांच्या मनाची काय स्थिती झाली असेल. तेथील मूळचे रहिवासी जे क्षत्रिय लोक, भट लोकांचा मुख्य अधिकारी परशुराम याने किती क्रूरपणाचे वर्तन केले हे या ग्रंथात पुढे दाखवलेच आहे. त्यांनी पुष्कळ क्षत्रिय लोकांचे प्राण घेऊन त्यांच्या अनाथ झालेल्या स्त्रियापासून त्यांची लहान लहान 4-4, 5-5 महिन्याची गरीब बिचारी निर्दोषी बालके हिसकावून घेऊन अंतःकरणास काही द्रव्य न येऊ देता त्यांचे प्राण मोठ्या दुष्ट रीतीने हरण केले. म्हणजे म्हणतात ना की परशुरामाने 21 वेळा ही पृथ्वी निक्षत्रिय केली. म्हणजे निक्षत्रिय केली म्हणजे सगळ्या पुरुष क्षत्रियांना त्यांनी मारलं. मग त्यांच्या स्त्रिया ज्या विधवा राहिल्या, त्या गरोदर होत्या, त्यांची बालके होती, त्या बालकांची सुद्धा किती क्रूर रीतीने त्यांनी हत्या केली
त्याचे हे वर्णन आहे. त्यांना काही द्रव न येऊ देता त्यांचे प्राण मोठ्या दुष्ट रीतीने केले. म्हणजे हे देव आहेत की पशु आहेत? आणि त्या परशुरामाला देवाचा अवतार म्हटलेला आहे ह्या लोकांनी. तो दुष्ट इतके करून राहिला नाही तर आपल्या पतीच्या मृत्यूमुळे दीन झालेल्या स्त्रिया आपल्या पोटात असलेल्या गर्भाच्या संरक्षणार्थ रानोमाळ मोठ्या क्लेशाने पडत असता पारध्याप्रमाणे त्यांचा पाठलाग करून त्यास पकडून आणून त्याने कैदेत ठेवावे व त्यास पुत्र झाला असे ऐकले की लागलेच येऊन त्या अर्भकांचे प्राण घ्यावे. मला किती क्रूर परशुराम होता बघा. भट लोक क्षत्रियांच्या विरुद्ध पक्षाचे होते, ज्या अर्थी त्याचपासून त्यावेळची सर्व खरी खरी हकीकत समजेल असे नाही. पण भट लोकांनी तिचा पुष्कळसा भाग गाळला पण आहे, थोडका दिला. कारण आपण केलेले वाईट कर्म आपल्या तोंडाने कोणी सांगत नाहीत. म्हणून तर दिलेली हकीकत त्यांनी आपल्या ग्रंथात लिहून ठेवली, हे मोठे आश्चर्य आहे. कारण स्वतःचे असे वाईट कृत्य कोणी लिहित नाही, पण त्यांनी लिहिलेले आहे. परशुरामाने 21 वेळा क्षत्रियाचा बिमोड करून त्यांची वाताहत केली व त्यांच्या हितभागी स्त्रियांच्या लहान लहान मुलांना देखील मारले. हा मोठा पुरुषार्थ केला व तो सर्वांस समजला पाहिजे अशी भट लोकांना वाटून त्यांनी तो आपल्या ग्रंथात लिहून ठेवला असावा. किंवा तळहातानं सूर्य कधीही झाकला जात नाही, ह्या प्रसिद्ध म्हणीप्रमाणे ही हकीकत त्यास लज्जास्पद होती, तरी तिचा मोठा गवगवा झाल्यामुळे जितकी झाकवली तितकी ती झाकून उपायच नाही. तिथे थोडीशी हकीकत लिहून ठेवणे त्यास भाग पडले असावे. तर स्त्रियांवर एवढा अन्याय त्यांनी केला बघा. आणि तो परशुराम आज देवाचा अवतार म्हणून लोक पुजतात. भट लोकांनी जितकी हकीकत लिहिली आहे तितक्याच विषयी थोडासा विचार केला तरी मोठे दुःख होते. परशुरामाने त्या गर्भार स्त्रियांचा पाठलाग केला असेल तेव्हा त्यास किती दुःख झाले असेल बरे त्या स्त्रियांना. ज्यांनी पतीचे श्रेय चिंतून त्यांच्या जीवावर सुखात दिवस काढले, त्यांच्यावर पोटातील गर्भाचे ओझे घेऊन प्रखर उन्हात आडमार्गाने पळण्याचा प्रसंग गुदरणे म्हणजे महासंकट काळच ओढवला असे म्हटले पाहिजे. कुठेतरी गुंतून धडाधड त्या ठेचा लागून पडत असतील, कधी डोंगराच्या कपारीवर त्या पडत असतील आणि तेने करून काहींच्या कपाळास, काहींच्या कोपरास, काहींच्या गुडघ्याला व काहींच्या पोटाला लागून रक्ताच्या धारा चालत असतील. पण परशुराम मागून येत आहे हे ऐकून तसेच घाबरे पडत असतील. एक 2 दिवस तोंडाकडेच पाणी देखील नेले नसल्यामुळे कडवडून गर्भपोटात गडबडा फिरत असतील. आम्ही तुमच्या धर्माच्या लेकी आहोत अशी करुणा भाकल्याने त्या दुष्टाचे अंतकरण काहीतरी सॉफ्ट होईल असे मुळीच झाले नाही. त्यांना वाटलं की याचं मन जरा जळेल, परंतु तसं काही झालं नाही. त्या प्रसूत झालेल्या पाहून त्यांपासून त्यांची बालके हिसकावून घेऊन तेव्हा त्या त्यांच्या संरक्षणाकरता त्यांच्यावर पालथ्या पडून पुढे मान करून म्हणाल्या असतील की अहो परशुराम, तुला जर या मुलांचे प्राणच घेणे आहे तर प्रथम आमचे शिर उडवा, आमच्या समक्ष त्यांचे प्राण घेऊ नका. परंतु काहीही त्याने ऐकले नाही. जेव्हा त्यांची मुले हिसकावून घेतली असतील तेव्हा त्यास किती दुःख झाले असतील. अशा रीतीने ज्योतिबांनी इतकं लिहिलेलं आहे, ते प्रसंग एवढे लिहिलेले आहे त्यांनी.
आणि शेवटी म्हटलेलं आहे, आमची लेखणी गळून पडते हे लिहिताना. त्या चांडाळाने त्या मुलांचे प्राण त्यांच्या स्त्रियांच्या समक्ष घेतले. तेव्हा काही जणींनी आपले ऊर बढवले, केस तोडले असतील, त्या जणींनी पुत्रशोक करून प्राण सोडले असतील, व काही जणींना वेड लागून त्या पुत्र पुत्र करीत भटकत फिरू लागल्या असतील. ही हकीकत भट लोकांपासून समजेल अशी आम्हास मुळीच आशा बाळगास नको. भट लोकांच्या अधिकारी परशुराम याने क्षत्रिय लोक मारून त्यांच्या बायका मुलांची दुर्दशा करून टाकली, तो सर्व शक्तिमान परमेश्वर सर्व जगाचा उत्पन्न करता आहे असे म्हणण्यास शूद्रादी अतिशूद्रास भट लोकांनी लावले आहे. हे मोठे आश्चर्य होय. परशुरामानंतर भट लोकांनी क्षत्रियास कमी छळले नाही. यापैकी बरेच लोकांची दुर्दशा करून इमारतीच्या पायात जिवंत दडपीत याविषयी त्या ग्रंथात पुढे लिहिलेच आहे. म्हणजे बघा क्षत्रियांचा किती छळ केला त्यांनी. म्हणूनच म्हणतो ना, 21 वेळा क्षत्रिय केले. कोणी शूद्र नदी काठावर आपली वस्त्रे धुत असतील, तिथे एखादा भट आला असेल तर शूद्रास आपली वस्त्रे गोळा करून भटाच्या अंगावर पाण्याचा शिंतोडा येण्याचा संभव नाही अशा स्थळी जाऊन ती धुवावी लागत. तिथून जर भटांच्या अंगावर पाण्याचा शिंतोडा आला अथवा आला असा भास त्यात झाला तर त्या भटाने अग्निसारखे तप्त होऊन जवळचे भांडे त्याच्या मस्तकावर रोखून मोठ्या त्वेषाने मारावे आणि त्यामुळे त्याचे मस्तक रक्तबंबाळ होऊन तो मूर्छा येऊन जमिनीवर पडे. काही वेळाने जेव्हा शुद्धीवर येऊन आपली रक्ताने भरलेली वस्त्र घेऊन निमूटपणे घरी जाय. सरकारात कळवावे तर सर्व भटशाही पडली, उलटी त्यालाच सजा होणार. म्हणजे सगळे ब्युरोक्रॅट्स किंवा जे काही सरकारमध्ये कामाला होते तेही भटच होते. तर अशा रीतीने आणि आजही भटांचाच भरणा सगळीकडे जास्त आहे. फक्त चांगल्या ब्युरोक्रॅट्स वगैरे चांगल्या पदांवरती त्यांचाच भरणा आहे आणि म्हणूनच ते अन्याय आजही करत असतात. भटांच्या राज्यात व्यापाऱ्यांच्या अथवा दुसऱ्या गोष्टीच्या संबंधानं फिरणे मोठी अडचण पडेल. त्यावेळी प्राप्तकाळी तर फारच, कारण त्यावेळी सर्व वस्तूंची छाया पडत असते. अशा प्रसंगी समोरच्या रस्त्याने भट साहेबाची स्वारी येत आहे हे पाहून त्याच्या अंगावर छाया न पडावी म्हणून रस्त्याने जाणाऱ्या प्रत्येक शूद्राला पडी 2 पडी आपल्या खोडंबा करून, म्हणजे पलभर बाजूला त्याला बसावं लागेल. खोडंबा करून रस्त्याच्या एका बाजूला बसावे लागत असे. म्हणजे भटजी गेल्यानंतर त्याने आपल्या कामास मग जावे. एखादी वेळी त्याची छाया भटाच्या अंगावर चुकून पडली तर भट लगेच त्यास मरेपर्यंत मारी आणि ताबडतोब नदीवर जाऊन स्नान करी. त्यापैकी कित्येक लोकांस रस्त्यात थुंकण्याची देखील मनाई होती. याकरिता त्यास भट वस्तीतून जाणे झाल्यास आपल्या बरोबर थुंकण्यासाठी एखादे भांडे ठेवावे लागत असे. एखाद्याची जमिनीवर पडलेली भटसाहेबांनी पाहिली म्हणजे त्या मनुष्याने असे समजावे की आता आपले आयुष्य संपले. याप्रमाणे अनेक संकटे भोगता भोगता ते फारच त्रासून गेले व तुरुंगातील कैद्याप्रमाणे यापासून सुटका केव्हा होईल याची वाट पाहत होते. इतक्यात ईश्वरास त्यांची करुणा येऊन या देशात इंग्रज लोकांचे राज्य आले व त्यांच्या या राज्यामध्ये भट लोकांच्या काहीशा दास्यातून थोडेसे मुक्त झाले. म्हणून आम्ही इंग्रज सरकारचे याबद्दल फार आभारी आहोत. त्यांचे उपकार आम्ही कधीही विसरणार नाही. त्यांनी आम्हा शेकडो वर्षाच्या भट लोकांच्या त्रासातून मुक्त करून आपल्या मुलाबाळास चांगले दिवस दाखवले आहेत.
इंग्रज आले नसते तर भट लोकांनी आम्हा सर्वांस धुळीस केव्हाच मिळवले असते. शूद्रादी अतिशूद्रांची मने एकमेकाशी मिळू नयेत म्हणून भट लोकांनी एक मोठा पूर्वकाव्यबाज विचार पूर्वीच शोधून काढला आहे. त्या लोकांचा समाज जसजसा वाढत चालला तसतशी भट लोकांस भीती निर्माण होऊ लागली. त्यांच्यामध्ये परस्पर वाकडेपणा राहील अशी काही युक्ती मोजावी तरच आपण टिकणार, अन्यथा आपले हाल होईल. म्हणून आपल्या पैशांच्या गुलामगिरीत ते लोक सदैव राहून आपणास काही श्रम न करता त्यांच्या जातीभेदाचे थोतांड उपस्थित करून त्यांवर अनेक ब्राह्मणांचा धूर्तपणा, शूद्रादी अतिशूद्र लोकांच्या भरणा भटाच्या दसपट असता भट लोकांनी त्यास धुळीस कसे मिळवले असते अशी इथे शंका घेण्यात नको. एक शहाणा मनुष्य 10 अज्ञानी मनुष्यास ताब्यात ठेवू शकतो. ती 10 अज्ञानी मनुष्य एकाच मताची असली तर कदाचित त्या शहाण्या मनुष्याचे ते चालू देणार नाहीत. परंतु ते 10 जण 10 मताचे असल्यास त्यास फसविण्यास शहाण्यास अडचण पडत नाही. शूद्रादी अतिशूद्रांची मने एकमेकाशी मिळू नयेत म्हणून भट लोकांनी एक मोठा धूर्त काव्यबाज विचार पूर्वीच शोधून काढला आहे. त्या लोकांचा समाज जसजसा वाढत चालला तसतशी भट लोकांस भीती वाटू लागली. त्यांच्यामध्ये परस्पर वाकडेपणा राहील अशी काही तजवीज योजली तरच आपला टिकाव लागेल व आपल्या वंशजाच्या गुलामगिरीत ते लोक सदैव राहून आपणास काही श्रम न करता त्यांच्या निढळाच्या घामाने मिळवलेल्या उत्पन्नावर मौजा मारता येतील असे त्यांनी ठरविले. याकरिता जातीभेदाचे थोतांड उपस्थित करून त्यावर अनेक स्वहित साधक ग्रंथ तयार केले व ते त्या अज्ञानी लोकांच्या मनात भरवले. त्यापैकी जे लोक भट लोकांबरोबर मोठ्या निकराने लढले त्यांचा त्यांनी एक वेगळाच वर्ग केला. त्यांचा पुरतेपणी सूड उगवण्याकरता त्यास व त्यांची जी संतती पुढे होईल तिला त्यांच्यातीलच लोकांनी, म्हणजे हल्ली ज्यास माडी कुणबी वगैरे म्हणतात ना, त्यांनी स्पर्श देखील करू नये असे भट लोकांनी त्यांच्या मनात भरवले. तेव्हा अर्थातच त्यांचा व्यापार धंदा वगैरे बंद होऊन ते अन्नास मोताद झाले. म्हणून त्यास मेलेल्या गुरांचे मांस खाणे भाग पडले. हल्लीचे शूद्र हे आपणास मोठ्या अहमपणाने माडी कुणबी सोनार शिंपी लोहार सुतार इत्यादी मोठमोठ्या सजा केवळ देत तो धंदा केल्याच्या हक्काने नेतात. या महार मांगाचे व आपले पूर्वज एकाच घराण्यातील. त्यांचे पूर्वज स्वदेशासाठी भट लोकांशी मोठ्या निकराने लढले म्हणून भट लोकांनी त्यांची अशी दुर्दशा करून त्यास अन्नान्न करायस लावले. हे आतील गुहे लक्षात न आल्याने आपल्याच लोकांचा द्वेष कराव्यास शूद्र लोक शिकले आहेत. म्हणजे हे माडी कुणबी तेली हे जरी शूद्र असले तरी आपण जे अतिशूद्र आहोत, दलित समाज आहोत, त्यांचाही ते तिरस्कार करायला शिकले आहेत. आपल्याशी इतर लोकांनी जशी वर्तणूक केली त्याप्रमाणे त्यांच्या जाती बांधून त्यास नीचपणा अथवा वर कांतीचा आश्रय देऊन भटांनी सर्वशी आपले अंकित करून ठेवलेले आहे. या लोकांना व जातीभेद उत्पन्न करून शूद्रात एक मत न होईल अशी तजवीज केली आहे. ती दोघांचे भांडण आणि तिसऱ्याचा लाभ
शूद्रादी अतिशूद्रामध्ये आपापसात वैमनस्य आणून भट लोक त्यांच्या जीवावर ऐशाराम भोगीत आहेत. या देशात इंग्रज सरकार आल्यापासून शूद्रादी अतिशूद्र हे भटांच्या कायिक दास्यापासून मुक्त झाले. परंतु शूद्रादी अतिशूद्रास विद्या देण्याकडे आमच्या दयाळू सरकारचे अद्यापि दुर्लक्ष असल्यामुळे ते अज्ञानी राहून भट लोकांच्या बनावट ग्रंथाच्या संबंधाने त्यांचे मानसिक दास झालेले आहेत व त्यास सरकारजवळ दाद मागण्याचे त्राण राहिले नाही. सर्व प्रापंचिक व सरकारी कामात भट लोक त्या सर्वांस कसे लुटून खातात याकडे आमच्या सरकारचे मुळीच लक्ष पोहोचले नाही. त्यांनी दयाळूपणाने या गोष्टीकडे चांगले लक्ष पुरवावे व या गरिबास भट लोकांच्या या मानसिक दास्यातून मुक्त करावे अशी आम्ही आपल्या जगन्नियंत्याजवळ शेवटची प्रार्थना करतो, असे क्रांतिबा फुले यांनी म्हटलेले आहे. तर क्रांतिबा फुले यांनी त्यावेळच्या इंग्रज सरकारास विनंती केली की आमच्या ह्या शूद्र अतिशूद्र लोकांना जरा शिक्षण द्या आणि त्यांना थोडे शहाणे करा, कारण हे अजूनही ह्या ब्राह्मणांच्या ग्रंथावर विश्वास ठेवून त्याचप्रमाणे गुलामी पत्करून आपसातच ते जातीभेद करतात, आपसातच दुफळी करतात आणि ह्या दोघांच्या भांडणामध्ये तिसऱ्याचा लाभ म्हणजे भटांचा लाभ होतो आणि सरकार ते मुकुटपणे पाहतो. त्यावेळी इंग्रज सरकार होतं. परंतु आता संविधान मिळाल्यानंतर आपलं स्वतःचं सरकार आलेलं आहे. वी द पीपल ऑफ इंडिया ने आम्हीच आपल्याला संविधान अर्पण केलेलं आहे. परंतु जातीभेद हा अजूनही मिटलेला नाही आणि ह्या जातीभेद हा अजूनही कसा पसरत आहे यावर आपले सरकार त्यावर कार्य करत नाही आणि पुन्हा मनुस्मृती आणण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. ही विचित्र स्थिती आज आपणास दिसत आहे. म्हणून ह्या मनुस्मृतीचं राज्य संपल्याशिवाय ह्या देशामध्ये सुख कोणालाही मिळणार नाही, चैन पडणार नाही. कारण जरी भटांना वाटत असेल का आम्ही आमचं वर्चस्व यांना डावलून निर्माण करू आणि सुखाने राहू, पण हे सुखाने राहणे त्यांना परवडणार नाही. एक ना एक दिवस तेही दुःखात पडून हा देश गर्तेत जाईल. म्हणून शूद्र आणि अतिशूद्र ह्या लोकांनी कुठलाही जातीभेद न ठेवता स्वतः एकत्र येऊन स्वतः राज्य केल्यास ह्या भट ब्राह्मणांचं चालणार नाही. यासाठी सर्वांनी जागे होणे अत्यंत महत्वाचे आहे आणि ह्या मनुस्मृती हा ग्रंथ समजून घेणेही अत्यंत महत्वाचे आहे. एवढी आजच्या क्षणी आपणास विनंती आहे. धन्यवाद. जय भीम.